महाराष्ट्राचे फेवरेट झुणका आणि भाकर। भाजीचा कटाळा आलाय, काय बनावं काय नाही। आता बेसनच बनवते, जाते लवकर घरी। सुलत टीना, टीनाला लागलंय वाटतं इथं, काय नाही काय लागले। चला काय करायली बाई तू? गेम खेळायले। बरं या मग इकडं, जरासा कांदा कापून द्या, बेसन बनवायचं। जेवायला काय बनव? काय बेसन बेसन तसलं नको, काय बी बनव। का बरं नाही आवडत। मग मला काय सांगू नको, मी सगळ्याला विचारलं काय बनवायचे, कुणीच काय बोला नाही। बाहेर नाही लागत तसलं बेसन नाही मला दुसरं काय बी कर। हे बघा आता मिरच्या बेसनाचं सामान आणलंय, आता बेसन करते। बेसन पीठ होतं घरातच, हे मी आधीच काढून ठेवलं होतं, आता हे बेसनच बनवते। तर आजची आपली रेसिपी आहे बेसन बनवायची। आता मी बेसन बनवते, आता दादू बी खातोय का नाही काय माहिती, नाही खाल्लं। आणि ह्या मिरच्या ना मस्त तेलात टाकून ना मीठ टाकून फ्राय करायचे। पण आम्ही असलं खात नाहीत ना, मिरच्या बेसन का खात नाही बाई? आणि याच्यात काय कच्च्यात मिरच्या टाकून खायच्यात काय? कवा खाणारच? नाही खात। आम्ही नाही खात, सगळं खावा लागत आहे। नुसतं डाळ भात खाऊन काय होणार आहे, ताकद येणार आहे काय? चपाती भाकर कुठली बी भाजी खावा। तर चला आता मी दाखवते तुम्हाला मी बेसन कसं बनवते। आजची रेसिपी आपली बेसनाची आहे। तळून, कारण मग बेसन टाकलं म्हणजे बेसन बनवलं ना मग मिरच्या तळायला भेटणार नाही, म्हणून मी आधी मिरच्या तळून घेतल्या। आता मी आधी टाकते कांदा, हे आम्हाला आवडत नाही असं बेसन आणि बेसन, आमच्या प्रज्ञाला आवडतं। मला नाही आवडत आहे माहित असलं काय बी। तुलाच आवडतंय, माझ्यावर नाव नको ढकलू। तुलाच आवडतंय ना ग, तूच म्हणलीस मला बेसन खायचंय। मला नाही आवडत असलं। मग काय आवडतंय तुला? तुझ्या पप्पाला करायचं हे। आता पोरांनी बघा अजून काय मम्मी तू अंडे गिंडे आणून खाल्ले आणि पप्पाला देलीस तसं बघतो जर बेसन करून। अगं माय गुडे, असं काय बोलायला लागलीस? मला वाटलं बोलायची नाहीस तू प्रज्ञा। काऊ नको बोलू बरं, पप्पाला असलं जेवण देशील आणि तू चांगलं चांगलं खाशील तर। अगं मी म्हणलं आता गेलं तर कोण बघणार आहे मला, खाऊन घ्यावा अंडे आणून। पण त्या बापाला तरी नको सांगू माय, सांगते नाही तर करायचे बडबड 2 अंड्यासाठी। तुला धरूनच खालीन मी, सांगल सांगशील। आता बेसन मध्ये मी सगळा मसाला टाकला। मसाला मध्ये काय काय टाकलं नाही, कांदा लसूण आणि कोथिंबीर आणि जिरे एवढं टाकलं, कारण बेसनामध्ये जास्त काय टाकत नाही। गावाकडे तर सगळं असंच खाते, इकडंच निघलंय नवीन, हे बनवा मसाला काढा ते बनवा, नाही तर गावाला असं साधं सिंपलच जेवण खाते। आले तिखट आता बेसन सगळं झालंय, आधार पण टाकलंय मी, आता मी त्याच्यामध्ये फक्त बेसन पीठ टाकणार आहे। आणि तिखट लय झणझणीत झालंय बाबा, आता काय खरं बाबा, पण बेसन लय तिखट झालंय। आता प्रज्ञाच्या पप्पाने खाल्लं ना उगाच बडबड करते ना। पप्पाला काय बेसन तिखट तिखट चालू काय बाथरूम लावती काय? आता काय ते मला माहित नाही गाडी, आता मी टाकलंय। तू पप्पाला सांगतेस फोन करून, पप्पा तुम्ही तिथून जेवून या ना आम्हाला। हे बघा मस्त झालंय। आता मला आता हे आधार मध्ये टाकायचं, आधार मध्ये हे उकळी फुटली नाही याच्यामध्ये। बाकी तुमचे सर्वांचे झाले का जेवण युट्यूब फॅमिली? आमचे जेवण नाही झाले, आज उशीर झालेले। आता एवढं तिखट झालंय, मला सर्दी आधीच झाली, वरून शिकायला लागल्यात। ते शिकता शिकता नाही त्याच्यात आता मला काय नाही करायचं गड्या, तुम्ही खा मग शेंबूड बेसन। शेंबूड बेसन खावं लागेल आता तुम्हाला। बाबा चला आता आपलं झालं हे सगळं करून, आता मी ह्याच्यात टाकते। हे बघा बेसन आता मी ह्याच्यात टाकते, उकळी फुटली याला।
उगाच हात धुतला गड्या वापस हात धुतला का काय त्याच्यामध्ये? हा हात धुतलाय. हातात धुवायला शेंबूड टाकायला काय देईस तू आम्हाला तसलं खायला? मी सांगितलंय ना बेसन शेंबूड. हे बघा युट्यूब फॅमिली, आता माझं बेसन झालं तयार. आता मस्त प्रज्ञाच्या पप्पाला देईन तिखट तिखट झणझणीत खायला. लय म्हणतात होय मला बेसन बनव. खा मग आता. मी सांगते आता पप्पाला तिखट शेंबूड टाकून. गावाला तुरटीच्या काठीने बेसन हलवते. मला बी नव्हतं माहिती, माझी मावशी बनवायची. आम्ही बसायचो चुलीपाशी, तुरटीच्या काठीने बेसन हलवायचं, काय काय मस्त बनवायचं. चुली बसलो मला बी बोलता यायला. चुलीवर बनवल्याला एकदम छान लागतंय. पण हे काय आता गॅसमुळं काय एवढं जेवण चांगलं लागत नाही. आणि वरतून आम्हाला बायाला बी कटाळ येतोय चुलीवर करायचं. काय करावं, गाठी झाल्या ते काय झालं बेसन काय. हा 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 तर चला झालं आपलं बेसन बनवून. आता जेवायचंय. पकड कुठे गेली? आणि आम्हाला बटाटे बनवा. अजून जेवण पण झालंय. झालं बेसन.